आता भाऊच्या धक्क्याला इथं आलेलो आहे। आम्ही पत्रकार म्हणून अख्ख्या मुंबईभर फिरत असतो। आज आम्ही या भाऊचा धक्का जो आहे, मुंबईमधलं हे महत्त्वाचं ठिकाण आहे। पूर्वीचे मुंबईला लोक यायचे तेव्हा रस्ते नव्हते, तेव्हा हा समुद्रमार्गे लोक यायचे आणि त्याच हा भाऊचा धक्का हा ऐतिहासिक ठिकाण आहे। आज नवीन पद्धतीचा भाऊचा धक्का आहे। ह्या ज्या क्रूज आहेत ह्या अलिबागच्या दिशेने, रायगडच्या दिशेने, गोव्याच्या दिशेने चालल्या आहेत। सर्व ठिकाणी भारत सरकारने पहिल्यांदा समुद्र मार्गाचा वापर करण्याचा ठरलेला आहे। आता नवीन बोटी ज्या येणार आहेत त्या नवीन बोटी ह्या अशा प्रकारच्या असणार आहेत। रस्ते वाहतूक कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि समुद्र पर्यटन वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या प्रयत्नानुसार ह्या भाऊच्या धक्क्याला येणाऱ्या दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं स्वरूप येणार आहे। आणि त्यानिमित्ताने आम्ही आज काही पत्रकार मंडळी, आमचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे उल्लेखनीय लोक ह्या सगळ्या पुढचा बिझनेस ओळखून राजकीय आणि सामाजिक उद्योग क्षेत्रामध्ये कोणती मदत घ्यायची या दृष्टीने समुद्र हा जो बिझनेस वाढला पाहिजे या दृष्टीने हा जो प्रयत्न चालू आहे। आणि नक्कीच मुंबईची एक अतिसुंदर मुंबई ज्याला जागतिक पर्यटन स्थळामध्ये बोललं जाईल अशा ठिकाणी आपण आहोत। धन्यवाद। आपण नक्कीच ह्या भाऊच्या धक्क्याला भेट द्या। नमस्कार, धन्यवाद। मी पत्रकार माधव पवार, मुंबई।